आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। राज्यात एक प्रकारे द्वेष वाढवण्याचं काम हे मोदीजी करत आहेत। वाढवण बंदराला स्थानिक कोळी बांधवांचा विरोध होत असताना कोळी बांधवांच्या हितावर वरवंटा फिरवण्याचं काम मोदीजी करत आहेत। मोदीजींच्या हाताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते। त्यात झालेले व्यवहार, बदललेले टेंडर यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा विळखा आहे। एक प्रकारे पंतप्रधानांनी छत्रपती शिवाजी महाराजांची उशिराने माफी मागितली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवशाहीमध्ये कलम केलं जातं, तशा प्रकारे मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही। माहिती सरकारने गेल्या वर्षी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक घेतली होती, त्यावेळी 60,000 कोटीच्या कामाची घोषणा केली, मात्र त्यातील 60 कोटी रुपयांचे सुद्धा काम झाले नाही। कोकणातून मराठवाडा वॉटर ग्रीडसाठी पाणी आणण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार होते, मात्र त्याचेही काही झाले नाही। सरकार एक प्रकारे मराठवाड्यातील जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करत आहे। सरकार मागचा पाडा गिरवण्याचं काम करत असून आधींच्या घोषणांचा सरकारने हिशोब द्यावा आणि मग मराठवाड्यात यावं। मोदीजी महाराष्ट्रात आलेले आहेत, पुन्हा एकदा महाराष्ट्र द्वेषाचंच काम करत आहेत। या महाराष्ट्रातील कोळी बांधवांनी सातत्याने या वाढवण बंदरांना विरोध केलेला आहे। एवढा विरोध असूनही आज पुन्हा एकदा हे वाढवण बंदराच्या भूमिपूजनाला मोदीजी आलेले आहेत। और या कोळी बांधवांचं एक प्रकारे हितावर वरवंटा फिरवण्याचा प्रकार नरेंद्र मोदीजी करतात। असं होत असताना छत्रपती शिवरायांचा पुतळा यांच्याच सरकारच्या हाताने जो बांधलेला पुतळा हा पडलेला आहे। म्हटलं छत्रपती शिवरायांचा पुतळा याचा जर सगळे व्यवहार बघितले तर आधी वर्क ऑर्डर, नंतर टेंडर, 2,40,00,000 रुपये पुतळ्याला आणि यांचे हेलिकॉप्टर उतरायला 2.25 कोटी रुपये, असा नुसता भ्रष्टाचाराचा विळखा या ठिकाणी घातलेला होता। आणि मला वाटतं अतिशय उशिरा माफी मागितली, पण तो माफीनं या ठिकाणी माफी नसते, छत्रपती शिवरायांचा आहे, माफी बिलकुल नसते। इथं कलमच केलं जातं छत्रपती शिवरायांच्या शिवशाहीमध्ये। मला वाटतं तसंच कलम मोदीजींच्या सरकारचं या महाराष्ट्रातील जनता केल्याशिवाय राहणार नाही। मराठवाड्यात मागच्या वर्षी राज्याच्या या मंत्रिमंडळाने जी बैठक घेतली त्याच्यामध्ये जवळपास 60,000 कोटी रुपयांचे कामांची घोषणा दिली। या 60,000 पैकी 60 कोटीच्या कामंसुद्धा अजून या मराठवाड्यात झालेली नाही। सर्वेक्षण जे आहे कोकणातून पाणी मराठवाडा वॉटर ग्रीडच्या माध्यमातून मराठवाड्यात याच्या सर्वेक्षणाला सुद्धा 50 कोटी सरकार देऊ शकलेलं नाही। मराठवाड्याच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार हे सरकार करते आणि पुन्हा बैठक घेऊन पुन्हा मागचाच पाडा हे वाचणार। मी या सरकारला आव्हान करेल की मागच्या वर्षी ज्या घोषणा केल्या होत्या त्याचा आधी हिशोब द्यावा, मगच मराठवाड्यात यावं।